हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे भाग 2 दत्तभक्तीचा महामंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा आध्यात्मिक अर्थ। चला तर मग ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट करा मैत्रिणींनो, जेणेकरून हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्याला मदत होईल। आणि बघा, त्यासाठी आपल्याला एकही रुपया खर्च करायचा नाहीये, फक्त एक लाईक करायचा आहे आणि शेअर करायचा आहे। तुम्ही नाही शेअर केला तर चालेल, ओरली कोणाला तरी सांगा तुम्ही, पण व्हिडिओला कमेंट तरी करत जा, किंवा श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा काही पण लिहा, पण कमेंट नक्की करा, कारण त्यामुळे मला पुढे जाण्याचं प्रोत्साहन मिळतं। पहिली 2 चरणे आत्मतत्व आणि परब्रह्मतत्व अत्यंत गूढ आणि बुद्धीच्या पलीकडची आहेत। सर्वसामान्य माणसाला निराकार आत्मा किंवा अथांग परब्रह्म यावर लक्ष केंद्रित करणे खूप कठीण जाते। मानवी मनाला एकाग्र होण्यासाठी एका आधाराची, एका सुंदर रूपाची गरज असते। ती गरज मंत्रातील 3रा शब्द पूर्ण करतो, तो म्हणजे श्रीपाद वल्लभ। श्रीपाद वल्लभ भगवंताचे सगुण साकार रूप आहेत। ते भगवंताचेच अवतार आहेत, त्यांना संबोधन केले आहे। तसेच दत्त संप्रदायात कलियुगातील पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होय। यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे झाला। ते साक्षात दत्तप्रभूंचे सगुण रूप होते। श्री म्हणजे लक्ष्मी, ऐश्वर्य, शोभा आणि शक्ती। पाद म्हणजे चरण किंवा पाऊल, आणि वल्लभ म्हणजे स्वामी किंवा पती, ज्यांच्या चरणांमध्ये संपूर्ण विश्वाचे ऐश्वर्य, शांतता आणि ज्ञान वास करते, ते म्हणजे श्रीपाद वल्लभ। जेव्हा आपण श्रीपाद वल्लभ हा शब्द उच्चारतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर दत्तगुरूंचे ते अत्यंत तेजस्वी, हातात जपमाळ, कमंडलू धारण केलेले, पाठीमागे कामधेनू आणि 4 वेद म्हणजे 4 कुत्रे असलेले सगुण रूप उभे होते किंवा राहते। हा शब्द भक्तीचा मार्ग दाखवतो। ज्ञान मार्गाने जे परब्रह्म समजायला कठीण होते, तेच परब्रह्म श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपाने आपल्यासाठी सोपे आणि सुलभ होते। हे देवा, तुम्ही कितीही मोठे निराकार असलात तरीही माझ्यासाठी तुम्ही माझे गुरु, माझे पिता श्रीपाद श्रीवल्लभ आहात। हा शरणागतीचा भाव या 3ऱ्या शब्दात आहे। आता स्वतःला ओळखले पहिला दिगंबरा, विश्वातील देवाला ओळखले तो 2रा दिगंबरा, आणि देवाच्या सगुण रूपावर प्रेम केले श्रीपाद वल्लभ। आता हा शेवटचा टप्पा येतो, तो म्हणजे प्रार्थनेचा आणि एकतेचा, म्हणून शेवटचा शब्द पुन्हा येतो दिगंबरा। माझ्यातील सर्व विकार नाहीसे कर, मला लवकर आपल्या जवळ न्या, आपले स्वरूप मला प्राप्त होऊ द्या, ब्रह्मासी हा अनुभव मला येऊ द्या। हा 4था दिगंबरा म्हणजे जीवात्म्याची शिवात्म्याकडे केलेली आर्तहाक आहे। यात साधक दत्तगुरूंना म्हणतो। तर बघा, पहिलं विकारांचा नाश होतो। हे गुरुदेवा, माझ्या मनात अजूनही काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार आहेत। जोपर्यंत हे विकार आहेत तोपर्यंत मी मुक्त होऊ शकत नाही। कृपया माझे हे विकार नष्ट करा। 2 भ्रमाचा निरसन, मला रोज सकाळी उठल्यावर वाटते की मी केवळ हा देह आहे, मला भूक लागते, मी मरेन, मी जन्मेन, हा माझा देहभ्रम आहे। हा भ्रम तुमच्या कृपेने दूर करा। अहम ब्रह्मासी, मीच ब्रह्मा आहे, हा उपनिषदांमधील महामंत्र आहे। साधक शेवटी अशी प्रार्थना करतो की हे श्रीपाद वल्लभ, तुमच्या आणि माझ्यात कोणताही फरक राहू नये। जसा पाण्याचा थेंब समुद्रात पडल्यावर तो थेंब राहत नाही तर स्वतः समुद्र बनून जातो, तसा मी तुमच्यात मिसळून जावा, असा 4था दिगंबरा शब्दाने स्वतःसाठी तीच दिगंबरा अवस्था मागतो, जी दत्तगुरूंची आहे। दिगंबर अवस्था म्हणजे कपडे नसणे नव्हे, तर सर्व प्रकारच्या मोहाचे, आशा, आकांक्षाचे आणि अज्ञानाचे आवरण फाडून पूर्णपणे मुक्त होणे होय। हा मंत्र म्हणताना आधी स्वतःच्या आत डोकावतो, मग विश्वाकडे पाहतो, मग गुरूंचे ध्यान करतो आणि शेवटी गुरूंमध्येच विलीन होऊन जातो। यापेक्षा सोपी आणि सुंदर आध्यात्मिक प्रक्रिया दुसरी कोणती असू शकते? अनेकदा लोकांना वाटते की असे आध्यात्मिक विचार फक्त संन्याशांसाठी किंवा वयोवृद्धांसाठी असतात, पण हा गैरसमज आहे।
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा दैनंदिन जीवनात वापर केल्यास माणसाला अनेक मानसिक आणि शारीरिक लाभ होतात. मानसिक शांतता आणि तणावमुक्ती. आजच्या धावपळीच्या युगात माणसाला प्रचंड तणाव म्हणजेच स्ट्रेस आहे. जेव्हा आपण या मंत्राचा संतगतीने जप करतो तेव्हा आपल्या मेंदूतील लहरी शांत होतात. मी केवळ शरीर नाही हा विचार मनात आल्यावर संकटांची भीती कमी होते, अहंकाराचा नाश होतो. या मंत्रात जगाला परब्रह्म मानले आहे. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तींमध्ये देवाचे रूप पाहतो तेव्हा आपल्यातील अहंकार, राग आणि द्वेष गळून पडतात. यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक संबंध सुधारतात, एकाग्रता वाढते. विद्यार्थ्यांसाठी आणि काम करणाऱ्या लोकांसाठी हा जप एकाग्रता वाढवण्यास मदत करतो. श्रीपाद वल्लभ हे ज्ञानाचे देव आहे. त्यांच्या स्मरणाने बुद्धी सात्विक आणि तीव्र होते, सकारात्मक ऊर्जा मिळते. या मंत्राच्या उच्चाराने निर्माण होणारी कंपने वास्तूतील आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतात, सकारात्मकतेचा संचार करतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा केवळ नामस्मरण करण्याचा मंत्र नाही, तर ते एक जीव जगण्याचे शास्त्र आहे. तो आपल्याला संकुचित वृत्तीकडून विशालतेकडे आणि अज्ञानाकडून प्रकाशाकडे घेऊन जातो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. शेवटी हा मंत्र म्हणजे दत्तभक्तांसाठी कल्पवृक्ष आहे. जो ज्या भावनेने या मंत्राचा जप करेल त्याला तसेच फळ मिळेल. जर कोणी संकटातून सुटण्यासाठी जपेल त्याला श्रीपाद वल्लभ त्यांचे संकट दूर करतील. जर कोणी मानसिक शांततेसाठी जपेल त्याला शांतता लाभेल. आणि जर एखादा मुमुक्षू मोक्षाची इच्छा ठेवणारा हा लेख समजून घेऊन यातील 4ही शब्दांचा गर्भितार्थ मनात ठेवून जप करेल त्याला नक्कीच अहब्रह्मासी या सर्वोच्च स्थितीचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. दत्तप्रभूंच्या चरणी हीच प्रार्थना. सर्वांना हा अर्थ समजून नामजप करण्याची सद्बुद्धी लाभो. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा. तुम्ही जर दत्त संप्रदायातील असेल आणि तुमचा काही अनुभव असेल तर तो सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. यामुळे हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. तसेच तुमच्या कमेंटमुळे मला पुढे जाण्याचे प्रोत्साहन मिळते. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.